त्याचप्रमाणे पंडित शंकरराव अभ्यंकर आणि डॉक्टर कमल अभ्यंकर, पंडित अरुण द्रविड आणि सौभाग्यवती शोभा द्रविड, बाळकृष्णजी आणि नंदूजी, आपल्याला विनंती आहे की आपण उत्सव मूर्तींना मंचावर घेऊन यावं. रसिको, आजचा हा सत्कार समारंभ अय्यर फाउंडेशनच्या व्यासपीठावर होतो आहे. अय्यर फाउंडेशन सत्कार करत नाही आहे, हा सत्कार आपण करत आहात. रसिक आणि त्याचबरोबर संगीताचे अभ्यासक, संगीताचे विद्यार्थी या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य अय्यर फाउंडेशनला आज ह्या समारंभाच्या निमित्ताने मिळालेलं आहे. बाळकृष्ण अय्यर यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेला आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमाविषयी मला सांगितलं तेव्हापासून आत्ता मी बोलायला उभं राहिलो तोपर्यंत 3 ते 4 वेळा मला सांगितलं आहे की अय्यर फाउंडेशन इतक्या मोठ्या व्यक्तींचा सत्कार करण्यासाठी क्वालिफाईड नाही आहे. आम्ही कोण करणार आहे? हा सत्कार संगीताचे अभ्यासक, संगीताचे रसिक करतायत, आम्ही फक्त त्यांचं प्रतिनिधित्व करतो आहे. म्हणून मी पुन्हा आपल्याला एकदा सांगतो आहे, आपण सर्व मान्यवरांचं टाळ्याने स्वागत करूया. हे 3ही मान्यवर आजचे सत्कारमूर्ती यांनी आपल्या परंपरेतली आपली भूमिका अतिशय उत्तम वठवलेली आहे. एकीकडे शिष्य म्हणून आपल्या गुरूंच्या विषयी जे काही त्यांचं देणं आहे ते त्यांनी पुरेपूर दिलेलं आहे आणि दुसरीकडे आपण स्वतः गुरु म्हणून शिष्यांना जे द्यायचं तेही पुरेपूर दिलेलं आहे. प्रत्येकाचं कार्यक्षेत्र, कार्याची शैली ही वेगळी असली तरी परंपरेला समृद्ध करणं आणि परंपरा पुनरुज्जीवित करणं, परंपरा समृद्ध ठेवणं हे काम तिघांनी केलेलं आहे आणि म्हणून अतिशय कृतज्ञ भावनेने आपण आज त्यांचं पूजन करून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेणार आहोत. जरी ह्या 3ही गुरूंचं प्रत्येकाचं वेगळं वैशिष्ट्य असलं शिकवण्याच्या बाबतीत, शिकण्याच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, तरी त्या तिघांच्याही बद्दल बोलण्यासाठी आवाज मात्र माझा एकट्याचाच असणार आहे. थोडा वेळ आपल्याला ऐकावं लागेल, परंतु त्यांचे गुणच असे आहेत की माझा आवाज न ऐकता आपण त्यांचे गुण ऐकाल जे मी माझ्या आवाजात सांगणार आहे. तरीसुद्धा अतिशय थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पंडित यशवंतराव महाले सरांनी सांगितलं की बाकी तू काही बोलू नकोस, प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेळेची कमतरता असते मला माहिती आहे, माझ्या सर्व गुरूंची नावं घे, बाकी कसलं काही नाव घेऊ नकोस. ही त्यांची गुरूंबद्दल आज 87व्या वर्षी भावना आहे. पंडित विनायकराव लेले यांच्याकडे लखनौला 1956 ते 64 या कालावधीमध्ये खयालाचं शिक्षण त्यांनी घेतलं. त्यानंतर लखनौलाच पंडित राजाभैया पूछवाले यांचे शिष्य आणि भातखंडे संगीत महाविद्यालय, त्यावेळेला महाविद्यालय होतं, नंतर विद्यापीठ झालं, प्राचार्य पंडित गोविंद नारायण नातू यांच्याकडून त्यांनी 1959 ते 1964 संगीताचं शिक्षण घेतलं. नंतर उस्ताद रहीमुद्दीन खान डागर साहेब यांच्याकडून लखनौला 1960 ते 64 ध्रुपद गायनाचं शिक्षण घेतलं. म्हणजे लखनौमध्ये त्यांनी 56 ते 64 या 8 वर्षाच्या कालखंडामध्ये संगीताच्या विविध क्षेत्रांमधलं अतिशय नेमकं असं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर 1960 सालापासून 1974 सालापर्यंत स्वरवास म्हणतो मी, स्वराचा सहवास, वनवास नाही, आचार्य रातंजनकरांकडे गुरुशिष्य परंपरेने ध्रुपदाचं आणि खयालाचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पंडित KG गिंडे यांच्याकडे 1974 सालापासून 1994 सालापर्यंत ध्रुपद आणि खयालाचं शिक्षण घेतलं. म्हणजे एकंदर 38 वर्ष संगीताचं शिक्षण शिष्यवृत्तीने पंडित यशवंतराव महाले यांनी घेतलं. CCRTला शिष्यवृत्ती निवड समितीवरती सदस्य म्हणून 2-3 नव्हे 2वर-3 23 वर्ष काम केलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर विविध परीक्षांचे परीक्षक म्हणून, स्पर्धांचे परीक्षक म्हणून आणि ऑडिशन बोर्डाचे सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. ऑल इंडिया रेडिओच्या टॉप ग्रेड कलावंतांच्या आर्काईव्हसाठी मुलाखती केलेल्या आहेत. आणि गुरूंचं ऋण हे गुरूंनी शिकवलेलं संगीत विशुद्ध स्वरूपामध्ये आपल्याजवळ बाळगणं, ते त्या स्वरूपामध्ये आपल्या शिष्यांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं कार्य त्यांनी केलंच आहे. पण त्या पलीकडे जाऊन काळाची गरज लक्षात घेऊन त्यांनी जे कार्य केलं आहे ते खरोखर अतिशय महान आणि आपल्याला ते काम बघून विस्मय वाटावा किंवा दम लागावा असं मोठं काम आहे. पंडित रातंजनकरांच्या लेखांचं त्यांनी संकलन केलं आहे. एस्थेटिक आस्पेक्ट ऑफ इंडियन म्युझिक अशा नावाने ते संकलन आहे आणि हे सगळे लेख किंवा रातंजनकरांची भाषणं ज्या ज्या ठिकाणी उपलब्ध होती त्या ठिकाणाहून ती गोळा करून ते संकलन त्यांनी केलं. आणि पंडित रातंजनकरांच्यात 514 बंदिशी आहेत. त्या बंदिशींची एक
अभिनव गीत मंजिरी ह्या पुस्तकामध्ये त्या संग्रहित आहेत. त्याची CD पंडित यशवंत महाले यांनी सिद्ध करून प्रसिद्ध केलेली आहे. दुसरे त्यांचे गुरु पंडित नातू यांचे 140 बंदिशींचं पुस्तक संकलित करून प्रकाशित केलेलं आहे. आणि गिंडे साहेबांच्या सुद्धा बंदिशींचं संकलन आणि पुस्तक आणि CD हे त्यांनी प्रकाशित केलेले आहे. त्यांच्या स्वतःच्या 140 बंदिशींचं पुस्तक CD सकट त्यांनी प्रसिद्ध केलं आहे. आणि ह्या 140 पैकी जवळजवळ 140 कदाचित 139 असतील बंदिशी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिकवल्या आहेत. आणि विद्यार्थी विविध कार्यक्रमांमधून त्या गात असतात. अशा त्या बंदिशी पुस्तकात न राहता कंठस्थ झालेल्या आहेत. अशा सगळ्या बंदिशी आहेत. अनेक चांगल्या संस्थांनी दादर माटुंगा कल्चरल सेंटरनी त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. जानोरीकरांची जी एक संस्था आहे त्या संस्थेने संगीत भूषण पुरस्कार दिलेला आहे. त्याच्यानंतर खडके साहेबांच्या चेंबूरच्या खडके साहेबांच्या संस्थेने स्वरव्रती पुरस्कार त्यांना दिलेला आहे. आणि ही त्यांची सांगीतिक कारकीर्द आहे. संगीतातलं निवडायचं, संगीतातली भेसळ बाजूला करायची आणि शुद्ध स्वरूपात संगीत बघायचं, लोकांना दाखवायचं, हे काम त्यांनी जसं संगीतात केलेलं आहे तसं त्यांच्या दुसऱ्या कार्यक्षेत्रात सुद्धा त्यांनी तसंच काम केलेलं आहे. आणि हे काम करणारा माणूस संगीतात कसं एवढं मोठं काम करू शकतो असं वाटावं असं ते काम आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाचे चीफ प्रोटोकॉल ऑफिसर म्हणून ते काम करत असताना त्यांनी 10 वर्ष केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागामध्ये भ्रष्टाचार विरोधी आस्थापनेमध्ये प्रतिनियुक्तीवरती 10 वर्ष काम केलेलं आहे. पंडित यशवंतराव महाले यांचा हा सत्कार आपणा सर्वांच्या वतीने करताना आम्हा सर्वांना अतिशय धन्यता वाटते आहे. मी पंडित अमरेंद्र धनेश्वर यांना विनंती करतो की त्यांनी शाल आणि मानपत्र पंडित यशवंत महाले यांना अर्पण करावं आणि त्याच्यानंतर हार आणि श्रीफळ पंडित बाळकृष्ण अय्यर अर्पण करतील. हे नको रे बाबा, हे म्युझिक नको. सुंदर आहे हार. आपल्याला आठवत असेल की एका कर्नाटक संघाच्या कार्यक्रमामध्ये ध्रुपदाचा कार्यक्रम होणार होता आणि मुख्य कलाकार येऊ शकले नाहीत. तेव्हा लोकांना ध्रुपद तर ऐकवलं पाहिजे अशी संयोजकांची अतिशय तीव्र इच्छा होती. त्यावेळेला 5 मिनिटाच्या पूर्वसूचनेने महाले सर मंचावर बसले आणि त्यांनी ध्रुपद ऐकवलेलं आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेक जण त्यावेळेला उपस्थितही असतील. आणि शुभांगीताईंचं स्वागत ज्योतिताई करत आहेत. मी यशवंतरावांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आशीर्वाद पर तिथे अय्यर प्रतिष्ठानला आशीर्वाद म्हणून 2 शब्द आणि त्यांचे शिष्य या ठिकाणी आक्षेपून दूर दूरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनाही आशीर्वाद म्हणून 2 शब्द त्यांनी बोलावेत. नको माझं बोलणं सतत ऐकायला लागेल लोकांना. काय सगळे संगीत ऐकणारे लोक बसलेले असल्यामुळे मला माझ्या आवाजाचा फारच कॉम्प्लेक्स आलेला आहे. पंडित अरुण द्रविड आपल्या अतिशय परिचयाचं असं नाव आहे. बाळकृष्णजींनी सूचना केल्याप्रमाणे पंडित शंकरराव अभ्यंकरांचा आधी सत्कार करूया आपण. पंडित शंकरराव अभ्यंकर हे नाव आपल्या संगीत ऐकणाऱ्या आणि संगीताविषयी ऐकणाऱ्या सगळ्या लोकांना नक्की चांगलं परिचयाचं आहे.
शंकरराव अभ्यंकर असं म्हटल्याबरोबर जसे संगीताचे सूर आपल्या कानात येतात त्याचप्रमाणे अनेक किस्से आपल्याला आठवायला लागतात. अतिशय प्रदीर्घ असा संगीताचा कालावधी, अतिशय रसिक अशा आणि कोणताही पूर्वग्रह न बाळगता अभ्यासू वृत्तीने पाहिलेली अशी ही व्यक्ती आहे. आणि उस्ताद आमिर खान साहेब असोत की उस्ताद बडे गुलाम अली खान साहेब असोत, आमच्या पिढीने त्यांना पाहिलेलं नाही, त्यांना ऐकलेलं नाही, परंतु त्यांच्याविषयीचे किस्से ज्यावेळेला शंकररावांच्या तोंडून आम्ही ऐकतो तेव्हा खरोखर असं वाटतं की आपण त्या मैफिलीला हजर होतो. मुंबईतल्या कुठच्या ठिकाणी किती वाजता कोणती मैफिल झाली, कोणता राग ते गायले, कोण कसं बसलं होतं, इथपासून इतकं इत्थंभूत वर्णन केलं जातं की आपल्याला असं वाटतं की आपण तिथे बसलेलेच होतो. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक त्या त्या गवयाचं वैशिष्ट्य, त्याचं मोठेपण हे इतक्या खुमासदारपणाने ते वर्णन करत असतात की अक्षरशः चालता बोलता त्याच्याहीपेक्षा आणखीन काही वेगळं विशेषण वापरता आलं तर अतिशय सजीव, प्रत्यक्षाहूनही उत्कट अशी प्रतिमा अनेक समारंभांची आपल्या मनामध्ये जागृत करणारे शंकरराव अभ्यंकर. वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांचं संगीताचं शिक्षण सुरू झालं. त्यांच्या तीर्थरूपांची इच्छा होती की आपल्या मुलांनी संगीत शिकावं आणि त्यासाठी त्यांनी अनेक दिग्गजांचे दरवाजे ठोठावले, परंतु ते काही त्यावेळेला दिग्गजांकडून कोणाकडून संगीत शिकणं शक्य झालं नाही. परंतु मवा दांडेकरांकडे साताऱ्याजवळ त्यांनी संगीताचं शिक्षण सुरू केलं 11व्या वर्षी. आणि त्याच्यानंतर पंडित नारायणराव व्यास यांच्याकडे 14 वर्ष, पुन्हा 14च वर्ष आहेत आणि स्वरवास म्हणतो मी, 14 वर्षाचा स्वरवास पंडित नारायणराव व्यासांकडे पंडित शंकरराव अभ्यंकरांचा झाला. आणि त्या ठिकाणी त्या व्यास संगीत विद्यालयाच्या परंपरेला अनुसरून केवळ गायन नाही तर वाद्यसुद्धा शिकलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, म्हणून शंकररावांनी त्या ठिकाणी तबल्याचं सुद्धा शिक्षण घेतलं. इतकं चांगलं शिक्षण घेतलं की नारायणराव व्यासांच्या अनेक मैफिलींना शंकररावांनी तबल्याची साथसंगतसुद्धा केलेली आहे. शंकरराव व्यासांकडे त्यांनी सतारीचं शिक्षण घेतलं आणि शंकरराव व्यासांना आणि नारायणराव व्यासांना त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी दुसरे कोणतेही गुरु सीना बसीना ज्याला म्हणतात त्याप्रमाणे तालीम घेण्यासाठी केले नाहीत, परंतु त्यांचं सतारीवरचं जे प्रेम होतं त्या प्रेमातून त्यांनी उस्ताद विलायत खान साहेब आणि पंडित रविशंकर यांना गुरुस्थानी मानून त्या दोघांच्याही शैलीचा अतिशय सूक्ष्म असा अभ्यास केला. ह्या दोन्ही उस्तादांना भेटण्याचा त्यांना चांगला अनेकदा योग आला आणि त्यांचा अभ्यास आणि त्याविषयीचं त्यांची तळमळ ही ह्या दोन्ही महान कलाकारांनी ती लक्षात घेतली आणि त्यांना आशीर्वाद दिलेले आहेत. त्याचप्रमाणे बंदिशीच्या संदर्भामध्ये पंडित कुमार गंधर्व यांच्याकडून शंकररावांनी प्रेरणा घेतली. कुमार गंधर्वांच्या बंदिशी ऐकून शंकररावांना प्रेरणा अशी झाली की आपल्यात जे संगीत आहे ते आपल्या शब्दात आणि आपल्याला त्यातून जे म्हणायचं आहे ते व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या प्रेरणेतून त्यांनी अनेक बंदिशी बांधल्या. त्या बंदिशी बहुतेक सगळ्या हिंदी, ब्रज अशा भाषांमध्ये आहेत, परंतु काही संस्कृतमध्ये सुद्धा त्या बंदिशी आहेत आणि अनेक चांगले कलाकार ह्या बंदिशी अतिशय उत्तम तऱ्हेने गात असतात. त्या बंदिशींमध्ये शंकररावांच्या वागण्यात, बोलण्यात जो एक खुमासदारपणा आहे, जो एक खुसखुशीतपणा आहे, तसाच त्या बंदिशींच्या ठेवणीमध्ये सुद्धा आहे. ती बंदिश पाहिल्याबरोबरच असं वाटतं की वा काय चापल्य आहे, काय तरुण बंदिश आहे. अशा त्यांच्या बंदिशी आपण अनेकदा ऐकलेल्या आहेत. काही नवीन राग त्यांनी तयार केलेले आहेत. हमीर नंद, हमीर केदार, नायकी मल्हार, मारू बसंत, प्रतीक्षा, आराधना असे राग त्यांनी निर्माण केलेले आहेत. माहीम रत्न, चतुरंग संगीत सन्मान, हृदयेशचा संगीत सेवाव्रती सन्मान, उत्तुंगचा जीवन गौरव सन्मान असे अनेक सन्मान त्यांना मिळालेले आहेत. आणखीन एक सांगायचं म्हणजे संगीत शिक्षक संघाचं काम अनेक वर्ष मनापासून शंकररावांनी केलेलं आहे. जे 2 राग किंवा रागिण्या इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये हे कधीच ज्यांच्यामधून स्वर सोडा वाराही जाऊ शकत नाही अशा राग रागिण्यांना मंचावर सुद्धा एकत्र आणण्याचं काम मध्ये शंकररावांनी बसून अनेकदा केलेलं आहे. हे त्यांचं संगीताच्या क्षेत्रातलं अतिशय मोठं काम आहे. सामंजस्य सर्व प्रकारच्या संगीत गुरूंमध्ये, संगीत कलाकारांमध्ये, श्रोत्यांमध्ये घडवून आणायचं महत्त्वाचं काम शंकररावांनी केलेलं आहे. ज्या ठिकाणी ते जातील त्या त्या कार्यक्रमामध्ये आपल्या खुसखुशीत खुमासदार अशा वागण्याने एक प्रसन्नता, एक आल्हाद त्यांनी भरून दिलेला आहे. आल्हाद ही एक जीवनवृत्ती असते, संगीत वृत्ती असते. ह्याचा वस्तुपाठ शंकररावांच्या चिरतरुण अशा व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. शंकररावांबद्दल 4 शब्द मला ह्या निमित्ताने बोलायला मिळाले, ह्याबद्दलच मला खूप धन्यता वाटते. मी नंदूजींना आणि अय्यर साहेबांना विनंती करतो की शंकररावांचा त्यांनी आपणा सर्वांच्या वतीने सत्कार करावा.
पढ़ा के दे दीजिए. हे दिसायला सुंदर असलेले सायटेशन आहे, वाचण्याचा मी प्रयत्न करतो. प्रणाम टू द लिव्हिंग लिजंड for your dedication, love and continuous efforts to serve and preserve our great heritage of Indian classical music by Iyer Foundation. मी ज्योतिताईंना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कमल अभ्यंकर यांना पुष्पगुच्छ द्यावा. कमलताईंची साथ ही मध्यान्ही दुपारी 12 वाजता सुद्धा जी साथ सोडत नाही अशा सावलीसारखी आहे. म्हणजे प्रत्यक्षातली सावली कदाचित सूर्य मध्यावर आल्यावर ती साथ सोडते व्यक्तीची, परंतु कमलताईंची साथ अशी आहे की कायमची साथ त्यांनी शंकररावांना दिलेली आहे. अतिशय चांगली अशी संस्कृत या विषयातली त्यांची करिअर आहे. आणि शंकरराव हे इतके जवादिल आहेत आणि त्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसाने जरी एखादी कॉमेंट केली तरी सुद्धा अतिशय प्रेमाने ते घेतील आणि कमलताईसुद्धा. म्हणून मला बोलावं असं वाटतं की एखाद्या कलाकाराचं, मुसाफिरी करणाऱ्या कलाकाराचं सहजीवन, दाम्पत्य जीवन कसं असावं ह्याचा आदर्श शंकरराव आणि कमलताई आहेत. एकमेकांनी साथ कशी द्यावी, एकाने एक सिरा आपण ज्याला म्हणतो तो घट्ट पकडून धरावा आणि दुसऱ्याने संपूर्ण मुसाफिरी करावी, दुसऱ्याने काही वेळेला एक सिरा घट्ट धरावा आणि पहिल्याला मुसाफिरी करायला द्यावी, अशा प्रकारचं अतिशय उत्तम असं सहजीवन, त्याचा आदर्शसुद्धा शंकररावांनी आपल्या सर्वांना घालून दिलेला आहे. विशेषतः संगीत क्षेत्रात जी तरुण मंडळी इथे बसली आहेत त्यांनी आपापल्या बेटर किंवा वर्स हाऊसना जरूर सांगावं की ह्यांच्यासारखं वागा म्हणून. यानंतर एकच वाक्य फक्त या संदर्भात सांगतो की 19 ऑक्टोबरला कोजागिरी होती आणि त्या दिवशी शंकरराव आणि कमलताई ताजमहाल बघायला आग्र्याला गेले होते. अरे वा. यानंतर पंडित अरुण द्रविड 1955 ते 61 या काळामध्ये उस्ताद अब्दुल मजीद खान यांच्याकडे त्यांचं गाण्याचं रीतसर शिक्षण झालं. आणि उस्ताद अब्दुल मजीद खान यांना खुद्द अल्लादिया खान साहेबांची सुद्धा तालीम मिळालेली होती. 1961 ते 66 सालामध्ये पूर्णपणे, आणि त्याच्यानंतर 1976 सालापासून 99 सालापर्यंत अधूनमधून जसा वेळ मिळेल, जसे ते भारतात येतील त्याप्रमाणे किशोरीताईंकडे पंडित अरुण द्रविड यांचं संगीताचं शिक्षण झालेलं आहे. ह्या काळामध्ये गान तपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचंसुद्धा त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. सांगण्यासारखी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की किशोरीताई ज्यावेळेला स्वतःचं संगीत शोधत होत्या किंवा प्रस्थापित करत होत्या तेव्हाच्या अतिशय अस्थिर अशा काळामध्ये अतिशय स्थिर अशी साथ संगत किशोरीताईंना अरुणदादांनी दिलेली आहे. किशोरीताईंच्या संपूर्ण परिवारामध्ये आम्ही त्यांना अरुण मामा म्हणतो. तर अरुण मामांनी किशोरीताईंना जी साथ संगत दिलेली आहे त्या काळामध्ये स्टेजवर बसून, स्टेजच्या मागे, स्टेजवरनं उतरल्यानंतर सुद्धा किशोरीताईंनी अनेक वेळा त्याचा उल्लेख आमच्याशी बोलताना केलेला आहे. किशोरीताईंकडून त्यांच्या भावपूर्ण अशा रागगायनाचं मार्गदर्शन अरुणदादांना मिळालेलं असताना, अरुण मामांना मिळालेलं असताना सुद्धा त्यांना जे जयपूर अत्रवली घराण्याचं अतिशय पारंपरिक शास्त्रसुशुद्ध असं शिक्षण मिळालेलं आहे, त्या शिक्षणाकडे सुद्धा तितक्याच डोळसपणे अरुणदादांनी बघितलेलं आहे. आणि ह्या दोन्ही म्हणजे किशोरीताईंची एक भावाकडे झुकणारी अशी जयपूरची शैली आणि अन्य महान कलाकारांची ही त्या फॉर्मकडे विशेष लक्ष देणारी, अतिशय अभिजाततेकडे लक्ष देणारी अशी शैली, अशा दोन शैलींचा संगम अरुणदादांनी घडवलेला आहे. आणि म्हणूनच आज ते अतिशय नेमकेपणाने सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित अशा सुद्धा कलाकारांना नेमकं मार्गदर्शन करू शकतात. ताई नेहमी म्हणायच्या, अरुणदादांचं नाव आलं रे आलं की ताई लगेच माहिती असलं आम्हाला तरी सांगायच्या, अरे तो म्हणजे प्रकांड पंडित आणि अत्यंत बुद्धिमान असा मुलगा आहे. IITमध्ये 1966 साली त्यांना केमिकल इंजिनिअरिंगमध्ये इंजिनिअरिंगची पदवी ज्यावेळेला त्यांना मिळाली त्यावेळेला प्रेसिडेंट ऑफ इंडिया गोल्ड मेडल मिळालेलं आहे. आता हे सांगितल्यानंतर मागे जाऊन सांगायला नको, पण 11वीच्या वर्षात सुद्धा त्यांना बोर्डात ते पहिलेच आले होते. कुठल्याही परीक्षेला गेल्यानंतर त्यांना पहिलंच ते येऊ शकतात, दुसरे येऊ शकत नाहीत. 1970 सालापासून 1970 सालामध्ये त्यांना MIT
अमेरिकेतल्या ह्या अतिशय मान्यवर अशा संस्थेतून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळालेली आहे. आणि जॅकॉब इंजिनिअरिंग इंडिया या अतिशय मातब्बर अशा मोठ्या कंपनीचे ते 1976 सालापासून 2000 सालापर्यंत रेग्युलर चेअरमन होते आणि आता चेअरमन एमिरिटस म्हणजे हयात अध्यक्ष आहेत. म्हणजे शापादपी शरादपी असं म्हणतात त्याप्रमाणे व्यावसायिक आणि सांगीतिक दोन्ही ठिकाणी त्यांची कारकीर्द अतिशय देदीप्यमान अशी आहे. द डिसायपल हा चित्रपट आपण पाहिला असेल. त्याच्यामध्ये अत्यंत अकृत्रिम असा अभिनय त्यांनी सादर केलेला आहे. आणि अतिशय मोठं योगदान म्हणजे त्यांच्याकडे असलेलं किशोरीताईंचं जे रेकॉर्डिंग होतं ते रेकॉर्डिंग त्यांनी पेशन्स बाळगून अनेक वर्ष जतन करून योग्य वेळ येता मितश्रुत किशोरी आमोणकर ह्या नावाने म्हणजे रेअरली हर्ड किशोरी आमोणकर ह्या नावाने यूट्यूबवरती प्रकाशित केलेलं आहे. किशोरीताईंचा संपूर्ण सांगीतिक जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक वळणं आहेत आणि प्रत्येक वळणावरती किशोरीताईंचं गाणं बदललेलं आहे आणि मागच्या वळणावरचं गाणं मागच्याच वळणावर ठेवून ताई पुढे निघून गेलेले आहेत. पण अनेक अभ्यासकांना ती वळणं बघणं अतिशय उपयोगाचं होण्यासारखं आहे. एवढंच नाही तर अनेक रसिक हे त्या वळणावर थांबलेत असेही मी पाहिलेत. तर त्या रसिकांना ते गाणं उपलब्ध करून देणं हे अतिशय मोठं काम अरुणदादांनी केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा अतिशय महत्त्वाचं मोठं काम म्हणजे ही हॅज इन्स्टिट्यूटेड किशोरी आमोणकर पुरस्कार. मला वाटतं गेली 4 वर्ष हा पुरस्कार दिला जातो आहे आणि हा पुरस्कार अनेक वर्ष हयात आपण म्हणू अनेक वर्ष दिला जावा. गान सरस्वती पुरस्कार त्यांनी अनेक वर्ष दिला जावा अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे अतिशय मोठं कॉन्ट्रीब्युशन अरुणदादांचं आहे. मी अरुण मामा अरुणदादा म्हणूया पंडित अरुण द्रविड यांचा सत्कार करण्याची नंदूजींना आणि बाळकृष्ण अय्यर यांना विनंती करतो. आणि शोभाताई द्रविड यांचं स्वागत. ज्योतिताई करतील. ज्योतिताई शोभाताईंचं स्वागत करतायत पुष्पचक्री. आता कार्यक्रम पत्रिकेत लिहिलेलं नाही आहे परंतु तरी मी थोडंसं स्वातंत्र्य घेऊन नक्कीच सांगणार आहे. अय्यर साहेबांना त्यांनी 2 शब्द बोलावेत, त्यानंतर नंदूजींनी 2 शब्द बोलायचे आणि त्याच्यानंतरच मान्यवरांचं बोलणं आपण ऐकू. हॅलो. आता एवढे दिग्गज लोकांसमोर बोलायची माझी काय लायकी आहे. उगीच मला त्यांनी बली का बकरा बनवला आहे. बट यू नो ॲज दिस से दॅट इन इंग्लिश दॅट behind every successful man there is a woman. So that's why my wife Jyoti wanted to invite them along with their wives and I'm really thankful to them. ये हमारी कोशिश है कि ऐसे बुजुर्गों को हम याद करें, उनकी पूजा करें और हम क्या सेवा कर सकते हैं. उन्होंने जो संगीत की सेवा की है उसका कोई मोल नहीं तोल नहीं. ज़िंदगी उन्होंने अपनी लगा दी है, चाहे महाले साहब हों या अभयंकर साहब हों या द्रविड़ साहब हों. द्रविड़ साहब का तो आप अभी उन्होंने बताया था कि ऐसे होनहार लोग सेंचुरीज़ में एक बार पैदा होते हैं, बार बार पैदा नहीं होते हैं. और ये हम लोग नए पीढ़ी के बच्चों को बताना चाहते हैं कि ये हमारी धरोहर है, इनकी इज्जत करो, इनसे सीखो, इनके पास जो गुणों की खान है उसमें से कुछ लेने की कोशिश करो. हम रोज़ कोशिश करते हैं लेने की लेकिन ख़त्म ही नहीं होता है. अभयंकर साहब जब मैं बीमार था, मुझे कोरोना हुआ था, तो उनका हर 15 दिन के बाद फ़ोन आता था. बालकृष्ण कसं आहे बाबा. देखिए क्या मोहब्बत है. मैं काय काम होतं. नाही रे असंच फ़ोन केलं कारण आता तुला बरं नव्हतं ना, कोरोना त्यांच्या मुलाला पण झाला होता. तो मी विचारतो आपल्या लोकांना फ़ोन करून कसं आहे म्हणून. ये प्रेम है. द्रविड़ साहब US से फ़ोन करके मुझको बोल रहे हैं, बाला कैसे हो.
मुझे बहुत अच्छा लगता है। ये प्रेम इन लोगों से मुझे मिल रहा है, मैं इनका बहुत शुक्रगुजार हूँ। और महाले साहब तो हमारे पड़ोसी हैं, मैं कभी भी उनके यहाँ जाता हूँ और ऑर्डर मारता हूँ कि काकू मला चाह करूँ दे और वो मेरी बदतमीजियों को सहन करके मुझे प्यार भी करती हैं। एनीवे, आई एम वेरी मच डिलाइटेड एंड हैप्पी टू सी ऑल दिस हैपनिंग हियर, एंड नाउ आई विल रिक्वेस्ट ऑल द मान्यवर्स टू, हाँ वो तो बोलेंगे ही, नंदू जी कुछ बोलेंगे, उसके बाद में मैं इन सब से गुजारिश करूँगा कि ये हमारे लिए थोड़ा आशीर्वचन थोड़ा कर दें, क्योंकि इसके बाद में फिर उनका गाने का कार्यक्रम भी है, तो उसके हिसाब से हम लोग आगे प्रोग्राम बढ़ाएंगे। थैंक यू सो मच। आइए नंदूजी येण्यापूर्वी एवढंच बोलतो की आज नंदूजींचं संगीत कलाकारांवरती किती प्रेम आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। अतिशय नवोदित अशा कलाकारांना, मुंबईत ज्यांना कोणी कधी ऐकलेलं नव्हतं अशा कलाकारांना मुंबईत घेऊन यायचं आणि आपल्या रसिकांसमोर सादर करायचं, हे काम त्यांनी एकीकडे केलंच आहे। दुसरीकडे बुजुर्ग असे जे कलाकार आहेत त्यांचं अतिशय वस्तुनिष्ठपणे त्यांचं रसग्रहण करणं, हे सुद्धा काम नंदूजींनी खूप वर्ष केलं आहे। आता त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, आज ते पुस्तक ह्या ठिकाणी उपलब्ध सुद्धा आहे, मध्यंतरामध्ये आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा। तर त्या दृष्टीने आज नंदूजी ह्या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीने ह्या सर्व मान्यवरांचं स्वागत करायला, सत्कार करायला उपलब्ध झाले आहेत, ही सुद्धा अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की हा माझाच सत्कार आहे, कारण या सगळ्या लोकांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली, हा माझा केवढा मोठा सन्मान आहे। या पुस्तकामध्ये माझ्या पानोपानी शंकर अभ्यंकरांचा उल्लेख आहे, कारण त्यांनी जो जमाना पाहिला होता आणि पाहिला आहे तो इतका त्यांनी विचक्षण रीतीने त्याचं निरीक्षण केलेलं आहे, त्याचा मला पुस्तक लिहिताना कितीतरी फायदा झाला। पण मनसुरांचा हा कार्यक्रम आहे, तर मनसुरांच्याबद्दल ते एकच म्हणाल त्यांनी जे मला सांगितलं होतं ते मला इतकं लक्षात राहिलं की आकाशवाणीवरती नॅशनल कार्यक्रम होता मनसुरांचा, आणि ते म्हणाले की सुरू झाला कार्यक्रम, तंबोरे इतके सुरात लागले होते आणि त्या तंबोऱ्यांच्या सुरामध्ये मनसुरांचा पहिला षड्ज त्यांनी मिसळला, ते म्हणाले माझ्या अंगावरती काटा उभा राहिला। तर असे अभ्यंकर, त्यांनी संबंध जमाना पाहिलेला आहे, त्यांनी कुमार गंधर्व काय, रविशंकर काय, सर्वांना या त्यांच्यातले जे गुण पारखले आणि त्या गुणांचा स्वतःच्या आत्मसात केले, त्याचा विकास इतरांचा करण्याचा प्रयत्न केला। अभ्यंकरांबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रेम आहे। महाल्यांच्याबद्दल तर काय सांगणार, ते मी असं म्हणेन की संगीतातले एक व्याकरण महर्षी आहेत, कारण महाले समोर बसले आणि गाणं ऐकायला उपस्थित असले तर लोकांना भीती वाटायची परफॉर्म करताना की आपली काही चूक झाली तर काय करायचं। आणि खरोखरच म्हणजे कित्येक वर्ष रातंजनकर साहेब, मला एक यशवंतबुवा जोशींचं वाक्य आठवतं, आम्ही नागपूरला चाललो होतो कार्यक्रमासाठी, मी यशवंतबुवा जोशी, भाई गायतोंडे, आणि जुलै महिना होता आणि 1995 सालची गोष्ट, नुकतेच दोन बुजुर्ग निवर्तले होते, आरोलकर बुवा जून महिन्यात गेले आणि गिंडे साहेब जुलै महिन्यात गेले। यशवंतराव म्हणाले, यशवंत बुवा, की काय वाटेल तो गोंधळ घाला आता, आरोलकर गेले, गिंडे गेले, कोण कोणाला विचारणार नाही आता। तर त्या प्रकारचं जे स्टेचर म्हणतो आपण की संबंध संगीताचं ज्ञान, विद्वत्ता आणि अचूकपणा जो काय आहे, तर ते सर्व ज्ञान अशा प्रकारच्या ज्या व्यक्ती असतात तशा प्रकारचे महाले साहेब आहेत। आम्ही त्यांचा कार्यक्रम कर्नाटक संघामध्ये ध्रुपद गायनाचा ठेवला होता, त्यांच्या लक्षात असेल, आणि त्याच्यामध्ये काय म्हणजे ध्रुपदाची तालीम, ध्रुपद गायन आणि शिवाय ख्याल, ठुमरी, सर्व प्रकारची संगीतातल्या अनेक विधा आहेत, त्या सर्व विधांचं त्यांना सूक्ष्म असं ज्ञान आहे आणि त्याबद्दल त्यांचा कधीच सत्कार, म्हणजे सतत सत्कारच व्हायला पाहिजे अशी परिस्थिती आहे। आणि द्रविड साहेब, त्यांचे सर्व गुण आपण आत्ता इथे ऐकलेले आहेत। मी त्यांचं गाणं गेली 5-7 वर्ष सातत्याने ऐकतोय आणि जयपूर गायकीचा जे विविध आविष्कार आपण पाहतो, त्या सर्व आविष्कारांमध्ये हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा आविष्कार आहे। मागे डॉक्टर अशोक रानडे म्हणाले होते की संगीत जे पूर्ण वेळ करतात
पूर्ण वेळ करतात ते संगीतकार महत्त्वाचे आहेतच, पण जे पूर्ण वेळ संगीत करत नाहीत पण अतिशय मन लावून संगीत करतात ते संगीतकारसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यापैकी द्रविड साहेब आहेत. डॉक्टर अशोक रानडे हे कौशल्या मंजेश्वरांच्या संदर्भात म्हणाले होते. तर त्यामुळे या सर्वांचा सत्कार करायची संधी मला मिळाली, हा माझा मोठा सन्मान आहे असं मी मानतो. त्याबद्दल मी अय्यर फाउंडेशन यांना धन्यवाद देतो. नमस्कार. यानंतर मी पंडित अरुण द्रविड यांना विनंती करतो की त्यांनी अय्यर फाउंडेशनला शुभाशीर्वाद द्यावेत. हॅलो. खरं म्हणजे इथे हे दोन अत्यंत बुजुर्ग आणि ज्येष्ठ असे कलाकार उपस्थित असताना त्यांच्या पंक्तीला मी बसणं हे मलाच पटत नाही आहे. त्यांच्या एवढी मोठी संगीत सेवा माझ्या हातून झालेली नाही आहे, तरीसुद्धा माझं कौतुक केलेलं आहे. आणखी माझ्या शैक्षणिक आणि व्यावसायिक गोष्टींविषयी जे काही बोलणं झालेलं आहे ते सगळी इतिहास जमा झालेला पूर्वीचा जमाना आहे, तो विसरून जातो मी. त्याला काही महत्त्व नाही आहे. आता महत्त्व आहे तेवढं संगीतात मी काय करू शकलो का आणि किती करतो आहे, तर त्याच्यावरूनच माझी पारीख आपण करावी. पूर्वीच्या काय अचिव्हमेंट्स असतील त्याला अर्थ नाही आहे. अर्थ नाही म्हटलं त्याचा रेलेव्हन्स नाही आहे. पण तरीसुद्धा कौतुक म्हणून माझं काही जे आता अभिनंदन केलेलं आहे त्याच्यासाठी मी अत्यंत अय्यर फाउंडेशनचा कृतज्ञ आहे. आणि अशाच तऱ्हेने असेच त्यांचे आशीर्वाद या संगीत सेवेला मिळावे अशी माझी इच्छा आहे. यानंतर मी महाले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आशीर्वाद द्यावेत. नमस्कार. सभागृहातील उपस्थित सर्व गुणीजन, विद्वज्जन आणि रसिक श्रोत्यांना विनम्र अभिवादन. सर्वप्रथम आजच्या या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल अय्यर विश्वस्त मंडळाचे जन्मदाते, निर्माते आणि प्रवर्तक आमचे मित्रवर्य तबला नवाज श्री बाळकृष्ण अय्यर यांचं आणि विश्वस्त मंडळाच्या सर्व कार्यकारी मंडळाचं आणि सभासदांचं खूप खूप धन्यवाद. ह्या मंडळाच्या माध्यमातून अशीच अनेक प्रकारे संगीताची सेवा घडत राहावी ही शुभेच्छा आणि ईश्वरचरणी प्रार्थना. आजच्या या कार्यक्रमात माझा आणि आमचे मित्रवर्य पंडित शंकरराव अभ्यंकर आणि पंडित अरुण द्रविडजींचा सन्मान सत्कार केल्याबद्दल आणि आमच्याबरोबर आमच्या अर्धांगिनींचाही सत्कार केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्यापुरतं काही बोलायचं झालं तर आजच्या एक कोइन्सिडेंट म्हटलं तरी चालेल. संगीतातील 7 स्वरांच्या रूपात माझ्या सांगीतिक जीवनाच्या प्रवासात सन 2007 पासून जाहीररित्या आजचा हा 7वा सन्मान आहे आणि तोही आज मार्गशीर्ष सप्तमीला. संगीताच्या क्षेत्रात कदाचित एक कणा एवढं संगीतातलं कार्य माझ्या माध्यमातून घडतही आहे, पण ते मी करत नाही आहे, सद्गुरू करून घेत आहेत. माझं भाग्य एवढंच आहे की ते कार्य करण्यासाठी त्यांनी माझी निवड केली. त्यामुळे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत श्री गणरायाच्या चरणी आणि महासरस्वतीच्या चरणी प्रार्थना करून हा सन्मान, हा सत्कार मी माझ्या सर्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतोय. दुसरं कारण असं आहे
की नादब्रह्म आणि परब्रह्म या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. गीतेच्या 10व्या अध्यायात 22व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत श्रीकृष्णानं म्हटलंय, सर्व वेदानाम सामवेदोस्मी, म्हणजे सर्व वेदांमध्ये मी सामवेद आहे. आणि भारतीय संगीताची परंपरेची गंगा सामवेदापासून आहे. तेव्हा स्वराला सगुण ब्रह्माचं रूप म्हटलंय आणि निर्गुण ब्रह्माची अभिव्यक्ती म्हटलंय, कारण नादब्रह्म आणि परब्रह्म या एका नाण्याच्या दोन बाजू आहे. आणि नादब्रह्माच्या रूपात त्याच्या दर्शनाची दृष्टी सद्गुरूनं दिली आहे. जसं कबीरानं म्हटलंय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरुदेव की गोविंद दियो बताय. तर त्यांनी दृष्टी दिली त्याच्या नादब्रह्माच्या रूपात त्याच्या दर्शनाची. त्यामुळे हा सत्कार त्यांच्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतोय आणि एवढं बोलून माझं भाषण संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वा. आणि आता शंकररावांना विनंती करतो. अय्यर फाउंडेशनला 10 वर्ष झाली. 17 नाही लिहिले 10. आणि एखादी संस्था दीर्घकाळ चालू ठेवायची म्हणजे हल्ली कठीण झाले. इतकंच नाही तर जीवनात ड्रायव्हर, गडी, स्वयंपाकी आणि बायको ही राहणं हे जितकं कठीण झाले तेवढी हे संस्था चालवणं कठीण झाले. खरं आहे का नाही? हां. आणि मी इतके महान लोक पाहिले, त्यांच्यामुळेच आपल्याला हे सगळं आलंय अशी माझी नेहमी श्रद्धा असते. त्याने जे काय केलंय. आता मी पुण्याला असताना मी गजाननभाऊंच्याकडे 9व्या वर्षी होतो. त्यावेळेला गजाननराव जोशांच्याकडे गाणं शिकायला मी होतो. आणि गणेश उत्सवामध्ये वसंतराव कुलकर्ण्यांचं गाणं, वसंतराव कुलकर्णी आणि एक अंध व्हायलिनवाले होते, त्यांची आमच्या डोळसांच्यापेक्षा आर्थिक परिस्थिती चांगली होती त्या अंध व्हायलिनवाल्यांची. त्यामुळं आम्ही त्यांचा कासोटा धरून असायचो. तर त्यांचं व्हायलिन यांचं गाणं, आणि त्यावेळेला टॅक्सी वगैरे असली काही चैन नव्हती, सगळं डोक्यावर घ्यायचं जायचं. माझ्या खाकुटी तंबोरा, त्यांनी पेटीनं. आणि आम्ही वरून खाली आलो आणि समोरून चादरीत तबला डग्गा बांधून तिरकवा आले हो. आमचं सगळं एकदम खलासच झालो आम्ही, एकदम त्यांच्या पाया पडलो सगळे. ते म्हणले का निकले हो. आता आम्हाला हे सांगायची लाज वाटली की आम्ही कार्यक्रमाला जातोय, म्हणून आम्ही त्यांना काही सांगितलं नाही. तर ते म्हणले चलो ऊपर. ते पहिल्या मजल्यावर राहायचे. म्हणले मला 14 वर्षांनी एक कायदा आठवलाय, तो तुम्हाला वाजवून दाखवतो थोडा. मग आम्ही पुन्हा वर गेलो आणि मग त्यांनी ते इतके रंगले होते ना, आम्ही कार्यक्रम जाईल या भीतीनं लवकर निघत होतो. ते म्हणले ठेरो मैं कितना देर जाता हूँ. अहो म्हटलं तुमचं ठीक आहे, तुम्ही किती देर गेला तरी थांबणारच, आम्हाला कोण थांबतंय. मग त्यांचं सगळं ऐकलं. मग त्यांच्या जेवणाची तयारी केली. त्यांना एक दारूची बाटली आणून दिली आणि म्हटले तुम्ही. आणि आम्ही सगळा कार्यक्रम ऐकून पहाटे 4ला आलो तर कायदा चालू होता वर. क्या बात आहे. अन्न तसंच पडलं होतं, बाटली संपली होती. आहे ते सांगतोय जसं झालं तसं. तसा मला दुसरा एक म्हणजे कलाकार किती प्रामाणिक होते. मी एकदा बडे गुलाम अलींचा घरगुती कार्यक्रम होता, त्यांच्याकडे एक तुलसीदास शर्मा म्हणून शिकायचा आणि तो देवधरांच्याकडे शिकायचा आणि त्यांच्या इकडे शिकायचा. तर त्या दिवशी तो काय म्हणला बडे गुलाम अलींना की देवधर आले तर चालतील ना तुम्हाला, ते मोठे शास्त्रकार आहेत. तर ते म्हणले अरे ऐसे बोलावून. मग ते आले आणि आम्ही बसलो. त्यांनी भूप एक 10-20 मिनिटात गुंडाळला आणि मग ठोमऱ्या वगैरे गायले.
आणि देवधरांच्या चेहऱ्यावर काही नाही. मग तेच आले जवळ देवधरांच्या, म्हणले माझं गाणं तुम्हाला आवडलं नाही. देवधर म्हणले मुळीच आवडलं नाही. त्यावेळेला सगळं खरं बोलायचं. एका बाईनं दुसऱ्या बाईला विचारलं की लग्नाची अंगठी तू चुकीच्या बोटात घातली. ती म्हणली चुकीच्या माणसाचीच माझं लग्न झालंय. असे सगळे खरं बोलायचे त्यावेळेला. तर बडे गुलाम अल्ली म्हणले मी उद्या सकाळी येतो तुमच्याकडे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आले आणि म्हणले देवधर साहेब मला रागामध्ये वादी संवादी वर्जावर्जे काही असं काही माहीत नाही आहे, तर तुम्ही माझ्याकडून रोज एक रागाचा तपासून घ्या. मग दुसऱ्या दिवशी तोडी गायले आणि 1 तास झाल्यावर देवधरला विचारलं की माझ्या कुठे कुठे चुका झाल्या त्या सांगा. ते म्हणले अरे मी विसरूनच गेलो आहे तोडीच्या संदर्भात. म्हणजे खरंच होतं सगळं. असे त्यांनी 22 ते 25 राग त्यांच्याकडून सरळ करून घेतले शास्त्रात. आणि शिकवता शिकवता त्यांचं गाणं ऐकून ऐकून देवधर त्यांच्या प्रेमात पडले. मग ते म्हणले तुमचं गाणं मला शिकवा. मग ते गादीवर बसायचे तेव्हा आता देवधर चटईवर बसायचे आणि हे गादीवर बसायचे. असा तो कार्यक्रम सुरू झाला. आणि अशा विद्यार्थ्याला पगडबंद शागिर्द अशी माहिती आहे की दोन्ही एकमेकांचे. तर असे त्यावेळचे किस्से. तसा आणखीन एक किस्सा मला मुद्दाम सांगावा असं वाटतो. माझी बायको संस्कृतची एकदम वरच्या लेवलची आहे. मी संस्कृतमध्ये अरे गोष्ट सांगते. अरे नाही पण एक सांगतो नाही ना माहीत नसतं. तर मी एका ठिकाणी गेलो जोशी नावांच्या, आणि मी आपला जरा वेळ बसलो तर त्यांनी 16 आणून दिलं माझ्या हातात. म्हणले मकर संक्रांतीची पूजा आज तुम्ही सांगा. आमचा भटजी आलेला नाही. म्हटलं अहो मला काही येत नाही. अहो म्हणले बायको एवढी संस्कृतची पंडित आहे तुम्हाला येत नाही, असं होईल का? म्हणून त्याने मग बळजबरी करून माझ्याकडे दिलं. मी म्हटलं मी म्हणतो संस्कृतमधून सांगेन पूजा, तुम्हाला काही कळतं का संस्कृत म्हटलं? ते म्हणले मुळीच नाही. मग म्हटलं उत्तमच झालं. आणि मी आपलं केशवायन महानारायण महा गोविंदायन महानारायण हे सगळं केलं. आणि म्हटलं आता मी संस्कृत पूजा सांगेन, त्याच्यामध्ये अर्थ विचारू नका. ते म्हणलं. मग मी सुरू केला मंत्र. रणा ये वाके रणा ये डेक खेरता छल वाठे रवगंटक नानी पकम नाखा पज. खलास झाला जोशा. त्याला म्हणले असलं संस्कृत कधीच ऐकलं नाही मी. म्हटलं हे संस्कृतचा अर्क आहे. तर काय होतं, माझी एक बालगंधर्वांची जाहिरात पाठ होती. रणा ये येणार येणार, वाके रणा ये केव्हा येणार, डेक खेरता अक्षल वाठे तारखेकडे लक्ष ठेवा. हे तर संस्कृतच. वरद घंट पगनानी पगम गंधर्व नाटक कंपनी नाखा पझा चायान रे पस सफरे यांचा छापखाना. शेवटी असं काही काही वेळेला मी सुद्धा डोकं लढवून केलेलं म्हणून ही गोष्ट सांगितली. आजचा कार्यक्रम छान झाला आहे. यांनी आमची सगळ्यांची आठवण ठेवून हे केलं, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि अशीच पुढे सगळ्यांची सेवा हो. वा वा. बोलू का 1 मिनिट? हसायला सुद्धा वेळ नाही मिळाला मध्ये. काय म्हणाले? वाक्या वाद 5 मिनिटाचं मध्यंतर. मी 2 मिनिटं बोलतायत. बोला बोला. अनाहूतपणे खरं तर बोलते. प्राध्यापक केशव परांजपेंनी आमच्या सहजीवनाचं एवढं कौतुक केलं की मला ते ऐकताना खरोखर भरून आलं. आपल्या हिंदू धर्मात चांगली सोय आहे की पत्नीने काही केलं नाही तरीसुद्धा पतीच्या एकूण सगळ्या सुखामध्ये तिला अर्धस्थान मिळत असतं. पण तरीसुद्धा मला सांगायला अभिमान वाटतो की यांचा 60 वर्ष यांचा संसार आणि गानसंसारसुद्धा आम्ही सांभाळला आहे. 60 वर्ष झाली. आणि अर्थात त्याच्यामध्ये मला आनंदच खूप मिळाला आहे, कारण माझं संगीतावर खूपच प्रेम आहे.
या जन्मी मी करू शकले नाही. मला खात्री आहे मी पुढल्या जन्मी नक्की संगीत जास्त करीन. आणि आणखी मी जास्त बोलत नाही. बाळकृष्ण अय्यर आणि त्यांच्या पत्नी आणि एकूण त्यांचे सगळे सहकारी केशव परांजपे या सर्वांचं मी मनःपूर्वक आभार मानते. त्याबरोबरच मंचकावरचे सगळे मोठे विद्वान, गाण्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी काही बोलू शकत नाही त्यांच्याबद्दल, पण त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. तर त्याही सर्वांना मी नमस्कार करते. धन्यवाद.